बघितला हा व्हिडिओ? हा बिचारा माणूस रस्त्यावर पडलेल्या पताका उचलतोय. त्या पताकांवर आपल्या श्रीरामाचं चित्र आहे बरं का. रामनवमीला मोठे मोठे जयघोष करता, डेकोरेशन करता, पताका लावता, सगळं जोमात होतं. पण सण संपला की काय, त्या पताका कचऱ्यात टाकतात. तुम्हाला थोडं सुद्धा विचार येत नाही का हो? जय श्रीराम म्हणणं सोपं आहे हो, पण रामाचं चित्र, त्याचा आदर ठेवणं इतकं कठीण का? काही जण सणाच्या नावाखाली नाचतात, पितात, गोंधळ करतात, चुकीच्या गोष्टी पण करतात, पण धर्म आणि संस्काराचा विचार मात्र विसरतात. आज जर आपणच आपला धर्म जपला नाही, तर दुसऱ्यांना बोलायला आणि त्यांची किंमत करायला आपणच संधी देतोय ना. एक प्रश्न विचारते, जर एखाद्या दुसऱ्या धर्माच्या माणसाकडून श्रीरामाचा अपमान झाला असता तर आपण शांत बसलो असतो का? नाही ना. तेव्हा लगेच आपला धर्म, आपले प्रभू, आपला सनातन धर्म आठवला असता ना. मग आज आपणच आपल्या देवाचा, चित्राचा असा अपमान करतोय, हे बरोबर आहे का सांगा बरं मला. मला खूप राग येतोय आणि वाईट पण वाटतंय, पण मी एकटी काय करू शकत नाही ना, म्हणून हा व्हिडिओ करते. पण एक लक्षात ठेवा, जर आपण सगळ्यांनी ठरवलं ना, तर आपल्या रामाचा अपमान होऊ देणारच नाही. शेवटी एकच सांगते, उत्सव साजरा करा हो, पण देवाचा मान जपणं हीच खरी भक्ती आहे ना. आता काही दिवसात हनुमान जयंती येते. चला तर मग एक ठरवूयात, सण साजरा करू, पताका लावू, आनंद साजरा करू, पण सण संपला की त्या पताका आदराने काढून ठेवू. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याचं कमेंटमध्ये मला उत्तर द्या. सण संपला की आपल्या रामाचं चित्र असलेल्या पताका कचऱ्यात पडाव्यात, हे योग्य आहे का? दुसरा प्रश्न, भक्ती फक्त जय श्रीराम म्हणण्यात आहे का, की आपल्या प्रभू रामाचा मानही राखण्यात आहे? तिसरा प्रश्न, आज आपणच आपला सनातन धर्म जपला नाही तर दुसऱ्यांना बोलायला संधी आपणच देतोय का? तुम्हाला काय वाटतं, अशा गोष्टी थांबायला हव्यात का? जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या देवी देवतांचा अपमान थांबायला हवा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जसं माझं म्हणणं आहे तसंच तुमचं पण म्हणणं आहे, हे मला चांगलं माहिती आहे. पण काही जण बोलू शकतात, काही जण बोलू शकत नाहीत. पण सर समजा त्या रस्त्यामध्ये जर पताका दिसला तर लाज न बाळगता आपल्या देवाच्या पताका किंवा काही वेगळं डेकोरेशन केलं असेल आणि आपल्या जर देवाचा त्या ठिकाणी अपमान होत असेल तर प्लीज ते नक्की उचला. किंवा कोणी असतील मंडळाची व्यक्ती किंवा कोणी असतील तर त्यांना सांगा की हे असं करू नका. तुम्हाला जितकं जमेल तितकं आपल्या देवांचा मान राखायला शिका, अपमान करू नका, एवढंच मी तुम्हाला विनंती करते. आणि हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय श्रीराम.